हॅलो विद्यानिकेतन गायडन्स सेंटर सातारा नेटसेट गायडन्स फॉर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स. मी डॉक्टर सुधीर नगरकर, लायब्ररियन, आमदार शशिकांत शिंदे महाविद्यालय मेढा. या ठिकाणी आपल्याला लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्समधील सिलेबसचा परिचय करून देणार आहे. तर सुरुवातीला युनिट नंबर 1 ग्रंथालय आणि समाज, लायब्ररी अँड सोसायटी या विषयाशी रिलेटेड युनिट नंबर 1 हा आहे. तर त्यामध्ये डेटा, इन्फॉर्मेशन, नॉलेज आणि विजडम. त्यानंतर इन्फॉर्मेशन लाईफ सायकलमध्ये जनरेशन, कलेक्शन, स्टोरेज अँड डिसमिनेशन. त्यानंतर रोल ऑफ इन्फॉर्मेशन इन प्लॅनिंग, मॅनेजमेंट, सोशिओ इकॉनॉमिक, कल्चरल, एज्युकेशनल अँड टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट. त्यानंतर इन्फॉर्मेशन सायन्स, त्यामध्ये रिलेशनशिप विथ अदर सब्जेक्ट्स, इन्फॉर्मेशन सोसायटी अँड नॉलेज सोसायटी. त्यानंतर कम्युनिकेशनमध्ये कन्सेप्ट, टाइप्स, थिअरीज, मॉडेल्स, चॅनल्स अँड बॅरियर्स, ट्रेंड्स इन स्कॉलरली कम्युनिकेशन. त्यानंतर इन्फॉर्मेशन इंडस्ट्रीमध्ये जनरेटर्स, प्रोव्हायडर्स अँड इंटरमिडियरीज. त्यानंतर IPR अँड लीगल इश्यूज, त्यामध्ये कॅटेगरीज, कन्व्हेन्शन्स, ट्रिएटाइज, लॉज. त्यानंतर प्लॅगॅरिझममध्ये कन्सेप्ट अँड टाइप्स. त्यानंतर RTI, राईट टू इन्फॉर्मेशन, आणि इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी ॲक्ट. आणि 10 नंबरचं आहे नॅशनल नॉलेज कमिशन, NKC आणि NML, नॅशनल मिशन ऑन लायब्ररीज. आता युनिट नंबर 2 जे आहे ते ग्रंथालयाचे प्रकार, कायदे आणि संघटना या विषयाशी रिलेटेड आहे. युनिट नंबर 2 हिस्टॉरिकल डेव्हलपमेंट ऑफ लायब्ररीज इन इंडिया, कमिटीज अँड कमिशन्स ऑन लायब्ररीज इन इंडिया. नंतर 2 types of libraries, academic, public, special and national. 3 library legislation and library acts in Indian states. The Press and Registration of Book Act, the Delivery of Books and Newspaper Act, public libraries विषयी. त्यानंतर लॉज ऑफ लायब्ररी सायन्स. त्यानंतर लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स प्रोफेशन, लायब्ररियनशिप ॲज अ प्रोफेशन, प्रोफेशनल स्किल्स अँड कॉम्पिटन्सीज. त्यानंतर प्रोफेशनल इथिक्स. 6 आकडा प्रोफेशनल असोसिएशन्स, त्यामध्ये नॅशनल आणि इंटरनॅशनल. नॅशनलमध्ये ILA, IASLIC, IATLIS आणि इंटरनॅशनलमध्ये IFLA, ALA आणि SILIP आणि ASLIB, SLA. रोल ऑफ UGC, RRLF and UNESCO in promotion and development of libraries. 7 library and information science education in India. 8 library public relations and extension activities. 9 types of users, user studies and user education. 10 information literacy, areas, standards, types and models, trends in information literacy. पुढचं युनिट जे आहे युनिट नंबर 3 माहिती आणि संदर्भ सेवा आणि साधने. तर त्यामध्ये 1 आकडा इन्फॉर्मेशन सोर्सेस, नेचर, कॅरेक्टरिस्टिक्स, टाइप्स अँड फॉर्मॅट्स. 2 आकडा सोर्सेस ऑफ इन्फॉर्मेशन, प्रायमरी, सेकंडरी, टर्शरी, डॉक्युमेंटरी अँड नॉन डॉक्युमेंटरी. 3
प्रायमरी इन्फॉर्मेशन सोर्सेस त्यामध्ये प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक जर्नल्स, कॉन्फरन्स प्रोसिडिंग्स, पेटंट्स, स्टँडर्ड, थेसिस अँड डिझर्टेशन, ट्रेड लिटरेचर. नंतर सेकंडरी इन्फॉर्मेशन सोर्सेस त्यामध्ये प्रिंट अँड इलेक्ट्रॉनिक, डिक्शनरीज, एन्सायक्लोपीडिया, बिब्लिओग्राफीज, इंडेक्सिंग अँड ॲब्स्ट्रॅक्टिंग, स्टॅटिस्टिकल सोर्सेस, हँडबुक्स अँड मॅन्युअल्स. टर्सरी इन्फॉर्मेशन सोर्सेस त्यामध्ये डिक्शनरीज, इयरबुक, अल्मनॅक. आता रेफरन्स सोर्सेस त्यामध्ये बिब्लिओग्राफिकल, बायोग्राफिकल अँड एज्युकेशनल, लँग्वेज अँड जिओग्राफिकल. त्यानंतर 7 इलेक्ट्रॉनिक इन्फॉर्मेशन रिसोर्सेस त्यामध्ये सब्जेक्ट गेटवेज, वेब पोर्टल्स, बुलेटिन बोर्ड्स, डिस्कशन फोरम्स / ग्रुप्स. 8 डेटाबेसेस त्यामध्ये बिब्लिओग्राफिक, न्यूमरिक, फुल टेक्स्ट, मल्टीमीडिया, ओपन ॲक्सेस डेटाबेसेस. त्यानंतर 9 इन्स्टिट्यूशनल अँड ह्युमन रिसोर्सेस. 10 इव्हॅल्युएशन ऑफ रिसोर्सेस, इव्हॅल्युएशन ऑफ रेफरन्स सोर्सेस अँड वेब रिसोर्सेस. तर युनिट नंबर 4 जे आहे ते माहिती तंत्रज्ञान आधारित सेवा, माहिती प्रणाली व नेटवर्क्स. याच्यामध्ये 1 कम्युनिटी इन्फॉर्मेशन सर्व्हिसेस, 2 रेफरन्स सर्व्हिसेस, कन्सेप्ट अँड टाईप्स, रेफरल सर्व्हिसेस, 3 अलर्टिंग सर्व्हिसेस, कॅश, SDI, इंटरलायब्ररी लोन अँड डॉक्युमेंट डिलिव्हरी, 4 मोबाईल बेस्ड लायब्ररी सर्व्हिसेस अँड टूल्स, मोबाईल OPAC, मोबाईल डेटाबेस, मोबाईल लायब्ररी वेबसाईट, लायब्ररी ॲप्स, मोबाईल लायब्ररी इन्स्ट्रक्शन्स, अगमेंटेड रियालिटी, SMS अलर्ट्स, जिओ लोकेशन, रेफरन्स इन्क्वायरी. त्यानंतर 5 नंबर वेब 2.0, वेब 3.0, लायब्ररी 2.0. त्यामध्ये कन्सेप्ट्स, कॅरेक्टरिस्टिक्स, कॉम्पोनंट्स, इन्स्टंट मेसेजिंग, RSS फीड्स, पॉडकास्ट, आस्क लायब्ररियन. त्यानंतर 6 कोलॅबरेटिव्ह सर्व्हिसेस त्यामध्ये सोशल नेटवर्क्स, ॲकॅडमिक सोशल नेटवर्क्स, सोशल टॅगिंग, सोशल बुकमार्किंग. नंतर 7 वेब स्केल डिस्कवरी सर्व्हिसेस. नंतर 8 नॅशनल इन्फॉर्मेशन सिस्टीम अँड नेटवर्क्स त्यामध्ये निस्केअर, डेसिडॉक, सनडॉक, इनव्हिस, इन्फ्लिबनेट, डेलनेट, निकनेट, अर्नेट, NKN म्हणजे नॅशनल नॉलेज नेटवर्क आणि बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सिस्टम नेटवर्क. त्यानंतर 9 इंटरनॅशनल इन्फॉर्मेशन सिस्टम्स अँड नेटवर्क्स त्यामध्ये इनिस, ॲग्रिस, इन्स्पेक, मेडलार्स, बायोसिस, इरिक आणि पेटंट इन्फॉर्मेशन सिस्टीम PIS. पेटंट इन्फॉर्मेशन सिस्टम, बायोटेक्नॉलॉजी इन्फॉर्मेशन सिस्टम म्हणजे BIS आणि 10 लायब्ररी रिसोर्स शेअरिंग अँड लायब्ररी कन्सोर्शिया त्यामध्ये नॅशनल अँड इंटरनॅशनल. आता युनिट नंबर 5 त्यामध्ये ग्रंथालय वर्गीकरण व तालिकीकरण. त्यामध्ये युनिवर्स ऑफ नॉलेज, नेचर अँड ॲट्रिब्यूट्स, मोड्स ऑफ फॉर्मेशन ऑफ सब्जेक्ट्स, 2 नॉलेज ऑर्गनायझेशन, क्लासिफिकेशन, थिअरीज, कॅनॉन्स अँड प्रिन्सिपल्स, सिम्पल नॉलेज ऑर्गनायझेशन सिस्टम SKOS. त्यानंतर टॅक्सॉनॉमीज, फॉक्सॉनॉमी, ट्रेड्स इन क्लासिफिकेशन, 3 मॅपिंग ऑफ सब्जेक्ट्स इन लायब्ररी क्लासिफिकेशन स्कीम DDC, UDC, CC. त्यानंतर 4 नॉलेज ऑर्गनायझेशन, कॅटलॉगिंग,
canons and principles, centralization and cooperative catalog, library cataloging codes, CCC, Triple C, and AACR2. 5. Standards of bibliography records format and description, ISBD, Mark 21, CCF, RDA, FRBR आणि बिब फ्रेम. 6. स्टँडर्ड्स फॉर बिब्लोग्राफिक, त्यामध्ये इन्फॉर्मेशन इंटरचेंज अँड कम्युनिकेशन ISO 2709, नंतर Z 39.50, Z 39.71, त्यानंतर मेटाडेटा स्टँडर्ड्स, डब्लिन कोअर, मार्क 21, मेट्स, मूड्स METS मेट्स, मूड्स आणि EAD. त्यानंतर 8 नंबर इंडेक्सिंग सिस्टीम अँड टेक्निक्स, असाइन्ड प्री कोऑर्डिनेट इंडेक्सिंग सिस्टीम, पोस्ट कोऑर्डिनेट इंडेक्सिंग सिस्टीम, डिराइव्ड टायटल बेस्ड आणि वॉकॅब्युलरी कंट्रोल. त्यानंतर 9 ॲब्स्ट्रॅक्टिंग टाइप्स अँड गाईडलाईन्स. 10 इन्फॉर्मेशन रिट्रॉवल सिस्टीम, फीचर्स, कॉम्पोनंट्स, मॉडेल्स अँड इव्हॅल्युशन. हे युनिट नंबर 5. तर युनिट नंबर 6 जे आहे ग्रंथालय व्यवस्थापन, लायब्ररी मॅनेजमेंट. तर त्यामध्ये एक मॅनेजमेंटमध्ये प्रिन्सिपल्स, फंक्शन्स अँड स्कूल ऑफ थॉट्स. 2 लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सेंटर्स मॅनेजमेंट, त्यामध्ये बुक सिलेक्शन टूल अँड प्रिन्सिपल्स, लायब्ररी ॲक्विजिशन, टेक्निकल प्रोसेसिंग, सर्क्युलेशन, सिरियल कंट्रोल, मेंटेनन्स अँड स्टॉक व्हेरिफिकेशन, प्रिझर्वेशन अँड कॉन्झर्वेशन, हजार्ड्स अँड कंट्रोल मेजर्स ऑफ लायब्ररी मटेरियल्स. त्यानंतर 3 HRM ह्युमन रिसोर्स मॅनेजमेंट, त्यामध्ये प्लॅनिंग, जॉब ॲनालिसिस, जॉब डिस्क्रिप्शन, जॉब इव्हॅल्युशन, सिलेक्शन, रिक्रुटमेंट, मोटिवेशन, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, परफॉर्मन्स अप्रायझल, स्टाफ मॅन्युअल. नंतर 4 फायनान्शियल मॅनेजमेंट इन लायब्ररीज, त्यामध्ये सोर्सेस ऑफ फायनान्स, रिसोर्स मोबिलायझेशन, बजेटिंग मेथड, कॉस्ट इफेक्टिव्ह अँड कॉस्ट बेनिफिट ॲनालिसिस, ॲन्युअल रिपोर्ट अँड स्टॅटिस्टिक्स, लायब्ररी अथॉरिटी अँड कमिटी. त्यानंतर 5 प्रोजेक्ट मॅनेजमेंट, त्यामध्ये SWOT, SWOT, PEST पेस्ट, PERT CPM, PERT CPM. त्यानंतर 6 TQM टोटल क्वालिटी मॅनेजमेंट, त्याचे कन्सेप्ट्स, प्रिन्सिपल्स अँड टेक्निक. 6 सिग्मा इव्हॅल्युशन ऑफ सर्व्हिसेस ऑफ लायब्ररीज अँड इन्फॉर्मेशन सेंटर, लायब्ररी बिल्डिंग्स, त्यामध्ये फर्निचर अँड इक्विपमेंट्स, ग्रीन लायब्ररी बिल्डिंग, इन्फॉर्मेशन कॉमन्स, मेकर्स अँड स्पेस, सिक्युरिटी अँड सेफ्टी. आणि MIS मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम, त्यामध्ये MBO, चेंज मॅनेजमेंट, डिझास्टर मॅनेजमेंट, क्रायसिस मॅनेजमेंट, नॉलेज मॅनेजमेंटमध्ये प्रिन्सिपल्स, टूल्स, कॉम्पोनंट्स अँड आर्किटेक्चर आणि मार्केटिंग ऑफ लायब्ररी प्रॉडक्ट्स अँड सर्व्हिसेस, त्यामध्ये प्लॅन, रिसर्च स्ट्रॅटेजीज, मिक्स, सेगमेंटेशन अँड प्राइसिंग अँड ॲडव्हर्टायझिंग मॅनेजमेंट कन्सल्टन्सी. आता पुढचं जे युनिट आहे युनिट नंबर 7 माहिती तंत्रज्ञान, त्यामध्ये कम्प्युटर टेक्नॉलॉजी, कॅरेक्टर रिप्रेझेंटेशनमध्ये ASCII, ISCII, युनिकोड, त्यामध्ये कम्प्युटर हार्डवेअर, सॉफ्टवेअर, स्टोरेज डिव्हायसेस, इनपुट अँड आउटपुट डिव्हायसेस. आणि नंतर 2 आकडात टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर, त्यामध्ये सिस्टीम सॉफ्टवेअर, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. त्यामध्ये प्रोग्रामिंग लँग्वेजेसमध्ये ऑब्जेक्ट ओरिएंटेड, प्रोसिज्युरल, हाय लेवल लँग्वेज, स्क्रिप्टिंग लँग्वेज, वेब लँग्वेजेस. त्यानंतर 4 नंबर टेलिकम्युनिकेशन, ट्रान्समिशन चॅनल, मोड अँड मीडिया, ISDN, PSDN, मल्टिप्लेक्सिंग
मॉड्युलेशन स्टँडर्ड्स अँड प्रोटोकॉल्स. त्यानंतर वायरलेस कम्युनिकेशन, त्यामध्ये मीडिया, वायफाय, लायफाय, सॅटेलाईट कम्युनिकेशन, मोबाईल कम्युनिकेशन. आणि 6 कम्प्युटर नेटवर्क्स, टोपोलॉजीज, टाईप्स ऑफ नेटवर्क्स, लॅन, मॅन, वॅन. आणि 7 इंटरनेट, वेब ब्राउझर्स, www, ईमेल, सर्च इंजिन, मेटा अँड इक्विटी सर्च इंजिन, इंटरनेट प्रोटोकॉल अँड स्टँडर्ड्स, HTTP, SHTTP, FTP, SMTP, TCP/IP, URL आणि URI. आता 9 हायपरटेक्स्ट, हायपरमीडिया, त्यामध्ये मल्टीमीडिया, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, व्हर्च्युअल रियालिटी, ऑगमेंटेड टेक्नॉलॉजीज. त्यानंतर 10 डेटा security, network security, firewalls, cryptographic techniques, antivirus software, anti-spyware आणि intrusion detection system. त्यानंतर पुढचं युनिट आहे 8 नंबरचं, ग्रंथालय संगणकीकरण, डिजिटायझेशन आणि नवप्रवाह. त्यामध्ये लायब्ररी ऑटोमेशन, areas planning, selection of hardware and software, implementation and evaluation, standards for library automation. त्यामध्ये 2 आकडा, बारकोड मध्ये RFID, QR कोड, बायोमेट्रिक, स्मार्ट कार्ड, फीचर अँड ॲप्लिकेशन्स. डिजिटायझेशनमध्ये प्लॅनिंग, सिलेक्शन ऑफ मटेरियल, हार्डवेअर, सॉफ्टवेअर, प्रोसेस, इश्यूज. त्यानंतर डिजिटल लायब्ररी, त्यामध्ये जेनेसिस, कॅरेक्टरिस्टिक्स, टाइप्स, आर्किटेक्चर, स्टँडर्ड्स, फॉर्मॅट्स अँड प्रोटोकॉल्स आणि DOI. त्यानंतर डिजिटल प्रिझर्वेशनमध्ये नीड, पर्पज, स्टँडर्ड मेथड, टेक्निक्स, प्रोजेक्ट्स. त्यामध्ये नॅशनल अँड इंटरनॅशनल. 6 आकडा आहे डिजिटल लायब्ररी इनिशिएटिव्ज, त्यामध्ये नॅशनल अँड इंटरनॅशनल. आता पुढचं आहे इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरीज, त्यामध्ये नीड, पर्पज, टाईप अँड टूल्स. इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरीज इन इंडिया, ROAR, ROAR, DOR, DOAR आणि शेर्पा रोमिओ, SHARPA आणि रोमिओ ही इन्स्टिट्यूशनल रिपॉझिटरी. त्यानंतर 8 नंबर कंटेंट मॅनेजमेंट सिस्टीम, आर्किटेक्चर, डेटा इंटिग्रेशन, CMS software, selection, implementation and evaluation, application of artificial intelligence. तर expert system and robotics in libraries, त्यामध्ये social mobile analytics, cloud, SMAC, cloud computing. आणि 10 ontology, त्यामध्ये tools, RDFS, पोटेज. त्यानंतर सिमेंटिक वेब लिंक्ड डेटा. त्यानंतर बिग डेटा, डेटा मायनिंग आणि डेटा हार्वेस्टिंग. पुढचा युनिट आहे युनिट नंबर 9 संशोधन पद्धती. त्यामध्ये रिसर्च, कन्सेप्ट, पर्पज, फंक्शन, स्कोप अँड इथिक्स, टाइप्स ऑफ रिसर्च, बेसिक अँड अप्लाइड, इंटरडिसिप्लिनरी अँड मल्टीडिसिप्लिनरी. त्यानंतर रिसर्च मेथड्स, त्यामध्ये हिस्टॉरिकल, डिस्क्रिप्टिव्ह, एक्सपेरिमेंटल अँड डेल्फी. त्यानंतर रिसर्च डिझाईन, त्यामध्ये सिलेक्शन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, रिव्ह्यू ऑफ लिटरेचर, फॉर्म्युलेशन ऑफ रिसर्च प्रॉब्लेम, हायपोथेसिस फॉर्म्युलेशन, टाइप्स अँड टेस्टिंग, सॅम्पलिंग टेक्निक्स. 4 मेथड्स ऑफ डेटा कलेक्शन, क्वेश्चनेअर, इंटरव्ह्यू, ऑब्झर्वेशन, लायब्ररी रेकॉर्ड्स, स्केल्स अँड चेकलिस्ट्स. 5 डेटा ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन, प्रेझेंटेशन ऑफ डेटा, स्टॅटिस्टिकल मेथड्स अँड टेक्निक्स. आता स्टॅटिस्टिकल पॅकेजेसमध्ये स्प्रेडशीट, SPSS, बाय एक्सेल, R स्टॅटिस्टिक्स. आणि 7 रिसर्च रिपोर्ट रायटिंग अँड सायटेशन टूल्स, त्यामध्ये स्ट्रक्चर, स्टाईल,
contents, guidelines, style manuals, online citation tools, reference style management tool, anti-plagiarism tools, evaluation of research report आणि 8 मेट्रिक स्टडीज इन LIS त्यामध्ये बिब्लिओमॅट्रिक्स, सायंटोमॅट्रिक्स, वेबिओमॅट्रिक्स, अल्टमेट्रिक्स. 9 इम्पॅक्ट फॅक्टर्स, जर्नल, institutional and authors, H index, G index, I10 index आणि 10 ट्रेंड्स इन लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स रिसर्च. आणि 10 युनिट आहे ग्रंथालय आणि माहिती प्रणाली. त्यामध्ये सर्व प्रकारच्या लायब्ररीज आहेत. 1 अकॅडमिक लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टम, 2 पब्लिक लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टम, 3 स्पेशल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टम, 4 हेल्थ सायन्स लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टम, 5 कॉर्पोरेट लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टम, 6 ॲग्रिकल्चरल लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सिस्टम, 7 engineering and technological library and information system, 8 archive, museum and oriental libraries, 9 community information system, 10 information service and system for persons with disability, children and women. 10 units syllabus is over. Thank you very much.